बदलापूरमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू असून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। अशातच भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। महाविकास आघाडीची प्रचार रॅली सुरू असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी अचानक हल्ला केला असा आरोप महाविकास आघाडीकडून होतोय। नाशिकच्या मनमाड नांदगाव नगरपालिकेच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनमाड दौऱ्यावर गेले होते। त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्या कामाचं कौतुक करत शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन केलंय। बुलढाण्यातील वंचितच्या उमेदवारावर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकून अपहरण केल्याचा आरोप वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांनी हे कृत्य केल्याचा आरोप वंचितकडून होतोय। नाझीर काझी यांनी मात्र या आरोपाचं खंडन केलंय। तपोवन येथील वृक्षतोडीच्या निर्णयासंदर्भात पर्यावरण प्रेमींनी नोंदवलेल्या हरकतींवर नाशिक महानगरपालिकेकडून सुनावणी होती। यावेळी केवळ उद्यान विभागाचे अधिकारी हरकतीसाठी हजर असल्यानं सुनावणी अगोदरच पर्यावरण प्रेमींनी सभागृहात गोंधळ घातला। नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरातील मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग लागली। आगीत डेकोरेशनचं सर्व साहित्य जळून खाक झालंय। या घटनेनंतर नागरी वस्तीतून व्यावसायिक गोडाऊन बाजूला हटवण्याची मागणी स्थानिकांनी केली। बारामती तालुक्यातही बिबट्याची दहशत वाढतीये। निरावागज गावात रात्रीच्या वेळी फिरत असताना बिबट्या सीसीटीव्ही चित्रित झाला। यामुळे शेतात राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे। सांगलीतील चांदोली अभयारण्यात 79 चितळ सोडण्यात आली। सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चॅरिटेबल ट्रस्टमधील वन्यजीव व्यवस्थापन कराराच्या अंतर्गत हे चितळ चांदोली अभयारण्यात सोडण्यात आले। बीडमध्ये एका 5 वर्षीय चिमुरडीवर तिच्याच नातलगाने अत्याचार केला। धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा दाखल न करण्यासाठी ग्रामस्थांनी मुलीच्या आईवर दबाव टाकला। पीडितेला दवाखान्यात जाण्यासाठी ग्रामस्थांनी आडकाठी केली। तब्बल 4 दिवस मुलीला गावकऱ्यांनी उपचारासाठी जाऊ दिलं नाही। कोचीन शिपयार्डकडून भारतीय नौदलाला अत्याधुनिक युद्धनौका INS माहे हस्तांतरित करण्यात आली। हे उथळ पाण्यातील अत्याधुनिक पाणबुडी विरोधी मोहिमेसाठी सक्षम युद्ध जहाज आहे। INS माहे हे आतापर्यंत भारतीय नौदलातील सर्वात मोठं आणि अत्याधुनिक उथळ पाण्यातील युद्धनौकेचं उदाहरण मानलं जातं। दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे। काबूलहून आलेल्या एरियाना अफगाण एअरलाइन्सच्या एका विमानानं एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून परवानगी मिळालेल्या रनऐवजी दुसऱ्याच रनवेवर लँडिंग केल्याची गंभीर घटना समोर आली आहे।